संसाराची ठेवल्यानंतर देशी चित्ती असू द्यावी समाधान व्हायले उद्योग दुःखाची केवळ भोगून येते फळ संचिताची दुःखवणे घालू दय हरिभार वावा संसार देवा पायी ठेवल्यानंतर देशीची राहावी चित्ती असू द्यावी समाधान ती वट्यावरली खाली घ्या भरपूर इकडे या सगळे इकडे 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 खाली असं इथं या एक एक इकडे राहिले पांडुरंग करू व्रत Santa
बंद केली नाही हाय बोल मग तुम्ही सगळे उजाडात देव तुम्ही पहिला बल्ब आणून लावा बरं तेवढं बाकीच काय नाही आपल्या निम्या कीर्तनात तरी लावा देवाला लाईट पाहिजे हा बरोबर आहे देवाला पाहिजे लाईट पहिलं म्हणजे खरं सांगा लाईट असावा का नसावा असावा हे बरोबर ऑनलाईन क्लास असावा का नसावा मोबाईल वर शाळा असावी का नसावी रोज मोबाईल असावा का पण मोबाईलच्या शाळेनं ऐका बरं का ऑनलाईन शाळेनं पोरगा कलेक्टर होईल का नाही मग कशाला मराय मोबाईल घ्यायचा का विठाला विठाला त्याच्यासाठी मोबाईलची गरज आहे पोरं मला सांगा नशिबाने नोकरी मिळते का अभ्यासानं नशिबानं ऐका बरं का नशिबानं बंगला बांधला जातो का कष्टानं नशिबानं हिर खाल्ल्या जाते का कष्टानं आता ऐका नशिबानं चांगली बायको मिळते का बघितल्यावर ऐका तुम्हाला काही परीक्षा कधी असं बघितलं आपण सगळे वडिलावर बरोबर असं ठेवूनच तुम्ही तरी जुने मी तर लग्नात बायको बघितलीच नाही जास्त मोठ्या होत्या काळ आहे माणूस तो असा काळ आहे आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगतो आजचा योग खास आहे तुझं सप्त पुण्यवान आहे सप्त्यातले गावात काही गाव आहेत महाराज तुझं सप्त्याचं भाग्य काय माहिती सप्ताह झाल्यावर लॉकडाऊन लागत सप्ताह झाला पहिल्याही वर्षी सप्ताह झाला लॉकडाऊन लागलं मार्चला आता गेल्या वर्षी तर असं झालं महाराज गेल्या वर्षी आम्ही सप्त्याला आलतो ना आणि लॉकडाऊन लागलं गेल्या वर्षी धोका झाला प्रत्येक गावात 4-4, 5-5, 15 माणसं मेले माणूस आपल्या इंदोरीकर महाराजांच्या गावात 47 माणसं मेले एकदा 7 प्रेत जळत होते किती 7 ऐका बरं का 7 प्रेत एकदाच जळत होते 7 प्रेत जळताना पाहिले 12 माणसं मेले पुन्हा किती मेले 12 हे 7 आणि ते 12 किती झाले 19 ते गेले 47 ची भरती झाली सांगायचं काय मला माहिती का देव प्रसन्नच पाहिजे आपल्याकडे अजून एक घोटाळा सांगा तुम्हाला ध्यानात येईल तुमच्या ऐका महाराज आमच्याकडं आरती समाधीची चालू केल्यावर मरायची माणसं बंद झाली विशेष आहे बरं का आरती बंद होती सांग सकाळ आरती असायची ती बंद असायची गावातले लोक लय पैसा झाला टीव्ही आली मोबाईल आली लोक काय आरतीला जातील आरतीला जे जात नव्हते ते सुद्धा आरतीला यायला लागले आणि ह्या गल्लीत मेलं का त्या गल्लीत मारायचं त्या गल्लीतलं झालं का त्या गल्लीत पाठातच माणसं मारायला लागले प्रत्येक माणूस चालला सगळ्यांना भीती वाटायला लागली फक्त आरती चालू झाली माणसं बंद झाली महाराज अजून आरती चालू आहे अजून आणि तुम्हाला माहिती देवाविषयी भाव चांगलाच पाहिजे आता काही वेळेस काय होतं माणसाचा भाव आहे ना तेवढ्या पुरता राहत काही लोक म्हणजे देव काय पाहतो का देव काय बांगल्यात केलेलं पाप सुद्धा कोणाला दिसतं त्याला दिसत मला देवाला जे दिसतं ते तुम्हाला कोणाला आणि त्याची काठी लागती फक्त ओळ दिसत नाही त्याची काठी सप्त्यातले पैसे खाल्ले आणि माणूस सुखी झाला पणारच नाही नाही ते असंच होतं शेवटलं वाक्य हालत असं लय अवघड का विठाला ज्या बाईची सासू उपाशी मिली तिचा संसार सुखाचा होत नाही मला पहिलं म्हणलं ऐका बरं खोटं नाही बोलत मी असं खोटं बोलत असं वाकडं होईल ते आता बोलू नये आता जुने म्हणतील महाराज असं का बोलत आहे हे बघा जे सुना सासूला सांभाळीत नाही ते 2 वर्षात 2 नाट्यात गेलेत बरेच आणि जेवढे राहिले तेवढे त्यांना सांगतो जर तुम्ही आता सासूला जीव लावला नाही तिसऱ्या लाटेत जाणार तशी नाही गेली मुचकी लागून जाणार का त्याला मी बोलत नाही इथं शेजारी आदिशक्ती आहे येरमाळ्याची येडवाई आहे पलीकडे उस्मानाबाद जिल्हा भाग्यवान आहे दोन्ही दैवत दोन्ही संत इथंच गोरोबा काकांचं इथंच म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात इतकं गोड काम आहे आदिशक्ती आहेत आणि सगळ्यांना विनंती आता तुम्ही आई आहेत माझ्या आई सांगा मला स्त्री घरात पाहिजे का नको
बरोबर स्त्री पाहिजे का नको? कोण कोण पाहिजे? आजी आजी पाहिजे का नको? आत्या, चुलता, चुलती. हा मग खोटं बोलायचं नाही. आता ये मासवाले काय नाव दादा तुझं? आदित्य अभिषेक उभा राहा बरं. हा मास्तर अभिषेक मला सांग तुला चुलते आहेत का नाही? आणि काका 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 कोणाला म्हणतात? मावशीच्या. हा आणि चुलते कोणाला म्हणते? पप्पाच्या. बरोबर आहे. सांग मला तुला पुस्तक नाही बर का आणि शाळेत चालला आणि वडील घरी नाही मग तू कोणाला पुस्तक मागणार? जवळजवळ ह्या 2001 पासून चुलते खपले. तुमचं काय आम्ही सुद्धा खपलोय ना. आमचं तरी कुठं काय राहिले. आम्हाला वाटतं आमचा पुतणे ना. आता मी माझ्या पुतणीकडे जात असतो. मला आमचे पोरं पुतणे राहते त्याला छोटे छोटे आमचा भाऊ राहतो सिग्रापूरला. मी जातो तिथं गेलं का 100-50 रुपये दिले ना कार्टे खुश होते. आनंद वाटतं. ते काय म्हणते अहो आता बोलू नये. हा लय मस्त काम. आणि आमची भाऊजाई सुद्धा त्या दिवशी आली आळंदीला कीर्तन चालू होतं. ते कार्ट्यानं ऐकलं. ते म्हणला आपले महाराज इथे कीर्तन भोंग्यात ऐकलं ते ना. ते आलं मम्मीला घेऊन. आता भाऊजाई पुढे बसल्यामुळे मला ती आधी ओळखू नाही आली. मास लावल्यामुळे आता ओळखी नाही कुणी. मला वाटलं कुठली तरी माऊली असेल. बसा बसा म्हणलं. ती कार्टही मला ओळखू आलं नाही. ते बसल्यावर मला कळलं आपली भाऊजाई आहे. मग मी कीर्तनात असं म्हणलं आमची भाऊजाई आहे म्हणलं. मग तिचं बरं वाटलं तिला. सगळ्या बाया तिच्याकडे पाहायच्या महाराजांची भाऊजाई वा. मग वजन वाढलं ना. मी फक्त एवढंच म्हणलं आमची भाऊजाई माझ्या महाग पुढं सुद्धा चांगलं म्हणते मला. असं मला ऐकायला मिळालंय. त्या दिवशी आमची भाऊजाई असं काही म्हणली की ती ऐकल्यावर मला समाधान वाटलं. तिला वाटलं मी काय बोलले काय माहिती. ह्याला कुणी काय सांगितलंय. तिचा सगळा चेहराच उतरला. मी फक्त एवढंच म्हणलं आमची भाऊजाई अशी म्हणते की महाराजांच्या पोटात मळ नाही. अशी माग पुढे बोलती म्हणल्यावर तिला किती आनंद वाटला असेल. असं उगाच म्हणायला पाहिजे लोकांना कळत नाही. तुम्हाला सांगू आपल्या घरी जर आपण आलं ना आपली बायको जर खुशमधी पाहिजे असेल ना फक्त एवढं म्हणायचं येताना तो आम्ही म्हणायला भेटला होता भाऊ आपण फक्त आपली मंडळी जर खुश पाहिजे असेल किंवा आपल्याला जर खरं काही आहे बघा जेवण करायचं किंवा आपल्याकडे काहीतरी जजमेंट आहे फक्त तिला तिच्या चेहऱ्यावरला आनंद चांगला करण्यासाठी एवढंच म्हणायचं तुझा भाऊ मला भेटला होता येरमाळा चौकात. तिचं सगळं जजमेंटच बिघडत पुन्हा. ती लगेच खास काय म्हणला काही नाही तुला 2-3 दिवसाला बोलवलं एवढंच म्हणायचं. नसन कळत तर पुरावा आहे का महिला मंडळ तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ शेजारी जेवाय बसला आणि तुम्ही बजे वाढाय आले एक का होईना बजा तुम्ही कोणाला जास्त वाढणार. भज्याला तेल कुणी आणले भजे कोणला. बरं आता एक महत्वाचं आहे जात कुणाचं जात घरातलं जात कुणाचं आपलं बरोबर जात तर आपलंच आहे ना. आणि तळायला कोण आहेत महिला मंडळ मला सांगा मग जात आपले म्हणल्यावर गाणे कोणाला म्हणावं सगळ्या महिला गाणे कोणाला म्हणत्या आणि खाते कोणचं. बरं असं नसेल तर कळत असं दादा आहे का ह्या सगळ्या ह्या गावच्या नाही फक्त ह्या गावच्या मुली सासाई ह्या गावच्या नाही सुनाई पण मालकीन झाले का नाही. आपल्यात काय ताकद आहे का आपल्यात काही ताकद एक सुद्धा इथं घर जावं का कोणी इथं बसलं असू दे असं आता आहे का जावय असेल पण इथं राहायला असेल जावय आहे का पण जावई कधी ग्रामपंचायतला उभा राहू शकत नाही का त्याला लोक निवडूनच देत नाही. कशामुळे लोक काय म्हणते ते बाहेरचे पाहू नये पण जरी दिलं तरी बरं झालं. पण आता आहे का महिला मंडळ कसं आहे तुम्ही गेल्या की सुनबाई म्हणून लगेच जरी उभा राहिल्या तरी कारण स्त्रीमध्ये ती क्षमता आहे. आणि उत्तर आहे का भाऊ 18 वर्षानंतर सोडून आलेले आहेत आई 18 वर्षानंतर इकडे आल्यात
आई आडनाव बदललंय पण प्रेम तेच. आडनाव बदलत असतं महाराज माहेरचं, पण महिला मंडळाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर दोन्ही घरं सुख ठेवणारी आदिशक्ती आहे. तुम्ही असं कमकुवत नाहीत महाराज. आता तुम्ही एक लेकराची आई असता, 2 लेकराची आई असेल, 2 मुलीची आई असेल, एखाद्या माऊलीला 4 मुलं असतील, 1-2 मुली असतील. तुम्ही फक्त 2-3 मुलाची आई आणि 1-2 जावयाची सासू. अनाथाची माय नाही आहे का? अनाथाची माय 1-2 मुलाची सासू होणं वेगळं आणि अनाथाची माय होणं वेगळं. अनाथाची माय कोण होते? सिंधुताई सपकाळ. टपक्यात नाव येतं का? कोणाचं नाव येतं त्यालाही किंमत आहे का? कोणी म्हणलं का धोंडाबाई? कोणी म्हणलं का दगडाबाई? नाही ना महाराज, त्याला कीर्ती शिल्लक राहते. आता गेल्या माऊली तर पंतप्रधानाच्या डोळ्यात पाणी यावं, सरपंचाच्या डोळ्यात पाणी यावं, जिल्हा परिषद सदस्य रडावं, आमदार रडावं, मुख्यमंत्र्यांनी सांत्वन करावं, याचं उत्तर कळलं का? कीर्ती असते महाराज. याला अभंग आहे, उत्तमची मोरे कीर्ती. गेलंच नाही का? नाना कोणीतरी सप्त कमिटीवाले सांग घोटाळा आहे का? वायर दुसरं लावा, काही करा, पण देवाला लाईट लावा. देवाच्या बाबतीत असं नाही करायचं. कोणतरी जाबर नाही तर मग मी देऊ पैसे आणाय. तर माझ्या जीवनात देवालाच उजाड पाडलाय. याला उत्तर कळलं का? एखादं कोणी कुठं एक वायर बियर घ्यायचं, त्याला काय लागतंय? देवाला पाहिजेच महाराज. तुम्हाला माहिती का देव माणसाचं कधी अंधारात आई आहे का? बरं का घरातल्या देवाऱ्या मधल्या देवामध्ये पाणी जिरल्यावर जमतंय का? घरातल्या देवाला होल असल्यावर चालतील का? चालतील का? मग सुखी होईल का तो? समाधानी. कुलदैवत सुखी ठेवायचे असतील तर त्याला आता ही दिदी सांगा. दिदी काय नाव गं बाई तुझं? श्रद्धा दिदी. उठ बर बाय. तुला आजी आहे का नाही? कोणती आजी? इथली आहे. कुठं इथं आहे ना? आणि आईची आई आहे का? तिकडं आजी. तुझ्या मामाचं गाव कोणतं? सारोळ. आणि हे गाव तुझं, बरोबर आहे. मग तिकडली आजी आल्यावर मग मी चांगला स्वयंपाक करते का इथली आजी असल्यावर? कितीची मम्मी इथं आलेली असा. मला चेहरा पेळ्यात बोलीन तो आता. तुम्ही देवाला काही दे, मला देव असा आहे सगळ्यांच्या हृदयात आहे आणि याच्यात आहे. याच्यात नाही कशात? याच्यात नाही का? आहेच आहे. आणि याच्यात जो आहे का नाही महाराज, याच्यातला जो देव आहे तो कशातच नाही. कुठेही जा तुम्ही याच्यात आहे तो. आता कधी कधी लोक कुठेही पाहायला जातात, सगळ्या चराचरात तो आहे आणि ज्याच्यात आहे ते पाहते. तुम्हाला पुरावा आहे का? तू कोपरायचं मत असे, मला गाव कोपलं अभंग एक त्याला. कोपला पाटील गावचे हे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे हे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील भीकच कोणी वाटीत नव्हतं. नीट एकही लोक नीट बोलले नाहीत गावात. आणि थोडं ट्रबल वाढव.
एक नीट बोललं नाही आई, आणि त्यांच्या मुखातून शब्द निघले सुंदर आहे ते ध्यान. म्हणजे कोणी नीट बोललं नाही आणि शब्द कसे सुंदर आहे ते ध्यान. पण घरात बायको अन्न करता गेली तरी अभंगच, एक सुद्धा अभंग वेगळा नाही. आणि सगळे अभंग लोक कीर्तनात घेतात का? तो अभंग नसते काय घेतलं असतं, काय घ्यायचं, काय साखराबाईची गाणी घेतली असते का? काय घेतलं काय असतं? उभ्या महाराष्ट्रामध्ये आता गाणी हे आपण तयार केले. आपलं म्हणजे अभंग नाही होत, गाणं होतंय आपलं. खंडेराया झाली माझी दैन, मला वाटलं हे उठत का काय? त्यांना सगळं पाठ आहे. विठाला 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 का गाव सुजवळ आहे, सुंदर आहे. आणि मगाशी मी थोडं लेटच आलो, लवकर यायला पाहिजे होतं. अजून 3 वाजताच माझ्यासाठी सगळं तयार होतं. आणि अजून मला म्हणजे माहेर आहे, आता हे शेवट माहेरच राहणार असंच. कीर्तनापुरतच म्हणून नाही, सप्ताह नसल कीर्तनाला आलो नाही आलो तरी हे जसं संतांचं माहेर आहे हे, जसं नाही का हे माहेर संताचे नामया स्वामी ते पण